श्री गजानन विजय अध्याय 21 भाग 2. श्री गजानन विजय अवतरणिका. पहिल्या अध्यायात मंगलाचरण देवगुरूंचे वंदन असून पुढे गजाननाचे पूर्वचरित्र सांगितले आहे. माघ महिन्यातील सप्तमीस समर्थ शेगावास आले व प्रथमतः देवीदासाच्या घरापाशी दृष्टीस पडले. बंकटलाल व दामोदर या दोघा चतुर्पुरुषांनी अखेर गजाननाची परीक्षा केली. अध्याय 2. दुसऱ्या अध्यायात खरोखर अशी कथा आहे की महाराज गोविंदबुवांच्या कीर्तनात येऊन बसले. त्यांनी पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाखविला व शेवटी महाराज बंकटलालांच्या घरी गेले. अध्याय 3. श्रोते हो, तिसऱ्या अध्यायात गोसाव्याने श्री समर्थांना गांजा पाजण्याचा नवस केला. त्याची इच्छा पूर्ण झाली. तेव्हापासून शेगावच्या मठात गांजाची प्रथा पडली. तसेच स्वामींनी आपल्या पायांचे तीर्थ देऊन खरोखर जानराव देशमुखांचे गंडांतर टाळले. तेथेच मृत्यूचे सविस्तर प्रकार सांगितले. तसेच ढोंग करतो म्हणून विठोबास मार दिला. अध्याय 4. चौथ्या अध्यायात अशी कथा आहे बघा की जानकीरामाने चिलमीसाठी विस्तव दिला नाही तेव्हा चिंचवण्यात किडे पडले व अन्न खरोखर वाया गेले. मग सोनाराने हात जोडून समर्थांना विनंती केली. त्यांनी त्यांच्या अपराधाची क्षमा केली व चिंचवणे पूर्ववत केले. त्या दिवसापासून जानकीराम समर्थांचा भक्त झाला. समर्थांनी चंदू मुकुंदास उतरंडीवरला ठेवलेले तेच 2 कानोले खाण्यासाठी मागितले. तसेच चिंचोलीच्या माधवास यमलोक दाखवून मुक्त केले. शिष्यांकरवी वसंत पूजेचा थाट करवला. अध्याय 5. पाचव्या अध्यायात महाराज पिंपळ गावातील शंकराच्या मंदिरात पद्मासन्न घालून बसले. गुराख्यांनी त्यांची पूजा केली. तेव्हा गावची मंडळी तेथे आली व महाराजांना घेऊन पिंपळ गावास गेली. हे बंकटलालास कळले. तेव्हा तो महाराजास परत शेगावास आणण्यासाठी पिंपळ गावास गेला. त्याने समर्थांना परत आणले. काही दिवस तेथे राहून समर्थ भास्कराला तारण्यासाठी पुन्हा अकोलेला गेले. त्यांनी कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडला. त्या कोरड्या विहिरीत एका क्षणात पाणी आणले. त्यांनी भास्कराची भ्रांती उडवली व त्याला घेऊन गुरुमूर्ती शेगावात आले. ही कथा 5व्यात आली आहे. अध्याय 6. 6व्या अध्यायात अशी कथा आहे की बंकटलालाने मक्याची कणसे खाण्यासाठी सद्गुरुनाथांना आपल्या मळ्यात नेले. तेथे गांधील माशा उठल्या. तेव्हा लोक भयभीत होऊन खरोखर आपला जीव घेऊन पळू लागले. महाराजांना खरोखर गांधील माशांची बाधा झाली नाही. त्यांनी बंकटलालाच्या शिष्यत्वाची परीक्षा घेतली होती. नरसिंगजीस भेटण्यासाठी स्वामी अकोटास गेले. हा नरसिंगजी कोतशा अलीचा एक निष्ठ शिष्य होता. काही दिवस अकोटात राहून त्यांनी आपला बंधू या नात्याने नरसिंगजी बरोबर हितगुज केले. चंद्रभागेच्या तीरावरील शिवर गावात जाऊन व्रजभूषणावर कृपा केली. श्रावण महिन्याच्या उत्सवात समर्थ मारुती मंदिरात राहण्यासाठी आले. तेथे 6वा अध्याय समाप्त झाला. गावातील सर्व पाटील मंडळी. अध्याय 7. गावातील सर्व पाटील मंडळी बरीच आडदांड होती. त्यांची समर्थांबरोबर नेहमी बोलाचाली होई. महाराज हरिपाटलांबरोबर कुस्ती खेळले आणि पुष्कळ जणांना त्यांनी मल्लविद्येची प्रचिती आणून दिली. उत्साहाचा चमत्कार दाखवून समर्थांनी पाटील मंडळींच्या अभिमानाचा परिहार केला. खंडू कडताजी पाटलास भिक्या नावाचा पुत्र दिला. तसेच पाटलास आम्ररसाचे भोजनाचे व्रत चालवण्यास सांगितले. अशा कथा 7व्या अध्यायात कथन केल्या आहेत बघा. तेव्हापासून पाटील मंडळींची निष्ठा समर्थांच्या ठायी जडली. अध्याय 8. 8व्या अध्यायात अशी कथा आली की पाटील व देशमुख यांच्यात दुफळी असते. त्यापोटी महारांनी पाटलांच्या विरुद्ध सरकारात अर्ज दिला. त्यामुळे खंडूवर बालंट आले. ते समर्थांनी नासिले. खंडू पाटील खटल्यातून निर्दोष सुटले. समर्थांनी तैलंगी ब्राह्मणांना वेद म्हणून दाखवला व सहज लीला करून त्यांना आपण कोण हा समाचार जाणून दिला. नंतर महाराज कृष्णाजीच्या मळ्यात चंद्रमौळी शंकराच्या मंदिराजवळ एका छपरात राहिले. त्यांनी नयनन छिंदंती हा श्लोक रहस्यासह सांगून ब्रह्मगिरी गोसाव्यास अभिमानरहित केले. त्यावेळी महाराज जळत्या पलंगावर स्थिरपणे बसले. खऱ्या संताला अग्नी कधीही जाळत नसतो. अध्याय 9. 9व्या अध्यायात द्वाड घोडा शांत केला. तसेच नवस करणाऱ्यांना गांजाची खूण दिली. त्यानंतर दास नवमीच्या उत्सवासाठी समर्थ आपल्या शिष्यांना घेऊन बाळापुरास बाळकृष्णाच्या घरी गेले. तेथे बाळकृष्णास समर्थ रामदासांचे दर्शन घडवले व त्या रामदासांचे मन संशयरहित केले.
अध्याय 10वा. 10व्या अध्यायात अमरावतीचे सुरेख कथानक आहे. तेथे बाळाभाऊला पुरेपूर उपरती झाली. गणेशप्पा आणि चंद्राबाई यांनी आपला संसार भावभक्तीने लगेच श्री गजानन स्वामींच्या पायी अर्पण केला. तसेच गणेश श्रीकृष्ण उर्फ दादा खापर्ड्याला शुभाशीर्वाद दिला. बाळाभाऊला छत्रीने माळ देऊन त्याची परीक्षा घेतली. तसेच सुखलालाची द्वाडगाय खरोखर अतिशय गरीब केली. घुड्याची भक्ती कशी दांभिक होती हेही कथन केले. अध्याय 11वा. 11व्या अध्यायात कथन केले आहे की भास्करास कुत्रा चावला. नंतर समर्थ त्र्यंबकेश्वरास जाऊन आले व ते गोपाळदासास भेटले. त्यानंतर पुण्यराशी श्री गजानन महाराज झामसिंगाच्या विनंतीला मान देऊन आडगावास आले. तेथे भास्कर निजधामास गेला. त्याचा देह उत्तमरित्या द्वारकेश्वरासमीप सतीबाईच्या शेजारी ठेवला. कावळ्यांना आज्ञा केली, तुम्ही या ठिकाणी येऊ नका. विहिरीत सुरंग उडताना समर्थांनी गणू जवऱ्यास वाचविले. अध्याय 12वा. 12व्या अध्यायात शेठ बच्चूलालांची कथा आलेली आहे. त्या प्रसंगी महाराज प्रत्यक्ष निरीच्छपणाची मूर्ती होते हे दिसून आले. स्वामींचे वस्त्र नेसल्यामुळे पितांबर शिंपी स्वेच्छेने कोंडोलीस गेला. तो स्वामींचा परमभक्त होता. पितांबराने कोंडोलीस बळीरामाच्या शेतातील वटलेल्या आंब्यास पाने आणवली. नंतर पितांबर कोंडोलीस राहिला व पुढे तेथेच समाधिस्थ झाला. अध्याय 13वा. पुढे समर्थांच्या इच्छेनुसार शेगावी नवीन मठ स्थापन झाला. महाराज मनात विचार करून व रेतीच्या गाडीत बसून जुन्या मठातून नव्या मठात आले. पुढे झामसिंगाने गजानन स्वामींना मुणगावास नेले. तेथे पर्जन्याने भंडाऱ्याचा घोटाळा केला. नंतर झामसिंगाने आपली इस्टेट समर्थांना अर्पण केली. तेथेच श्री कृपे करून पुंडलिकांची प्लेगाची गाठ निमाली. 13व्याचा कथाभाग असा आहे की गजाननांनी गंगाभरती गोसाव्याचा महारोग हरण केला. अध्याय 14वा. बंडू तात्यास भाग्य आले व त्याला भूमीत धन सापडले. अशा प्रकारे समर्थांनी आपल्या कृपेने त्याला कर्जापासून मुक्त केले. सोमवती अमावस्येस नर्मदेच्या स्नानास गेले असताना तेथे नौका फुटल्यावर नर्मदेने छिद्रास हात लावला. समर्थांनी शिष्याच्या हातून माधवनाथास विडा पाठवला. या कथा साकल्याने 14व्यात वर्णन केलेल्या आहेत. अध्याय 15वा. 15वा सुंदर अध्याय शिवजयंतीविषयीचा आहे. त्यात अकोले नावाच्या गावात बाळ गंगाधर टिळक आले. समर्थांनी मुंबईत लोकमान्यांनी घ्यावा म्हणून कोल्हटकराच्या हस्ते भाकरी प्रसाद पाठवला. तसेच समर्थांनी श्रीधर गोविंद काळे यास उपदेश केला की तू विलायतेस जाऊ नको, येथेच सर्व काही आहे. अध्याय 16वा. 16व्यात अशा कथा आहेत की पुंडलिक अंजन गावास निघाला असताना समर्थांनी त्याच्या स्वप्नात येऊन त्याला निवारले. तसेच झामसिंगाच्या हस्ते त्याला पादुकांचा प्रसाद पाठवला. त्यांनी कवराची भाजी भाकरी आनंदाने घेतली. तुकारामाच्या कानामधून छरा पडला. या अशा कथांचा समावेश 16व्यात आहे. अध्याय 17. 17व्यात सुरस कथा आहेत. विष्णुसाच्या घरी मलकापुरास जाण्यासाठी समर्थ गाडीतून निघाले. ते नग्न फिरतात म्हणून पोलिसांनी केवळ अहमपणे सत्पुरुषास त्रास देण्यासाठी खटला भरला. मेहताबशाह साईला समर्थांनी हिंदू व यवन यांच्याविषयी कळकळीचा उपदेश केला व त्याला पंजाबस पाठवून दिले. बापूरावच्या बायकोस भानामती अजिबात जुमानत नव्हती. अकोट येथील विहिरीत समर्थांची गंगा भागीरथींशी भेट झाली. अध्याय 18वा. 18व्या अध्यायात बायजा माळिणीची वास्तव कथा असून कवर डॉक्टरांच्या फोडाचीही कथा येथे ग्रथित केलेली आहे. सर्व लोकांना घेऊन महाराज पंढरीला गेले. तेथे बापूंना काळे यास हरिदर्शन घडवले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने आजारी झाला तेव्हा समर्थांनी त्यास एका घटकेत बरे केले. श्रोते हो, समर्थांनी एका कर्मठ ब्राह्मणाला मेलेले श्वान उठवून दाखवला व त्याचा कर्माभिमान गलित केला. अध्याय 19वा. 19व्या अध्यायात काशीनाथ पंत दर्शनास आला असता त्यास अत्यानंदाने आशीर्वाद दिला. गोपाळ मुकुंद बुटी श्री गजानन स्वामींना नागपुरात आपल्या घरी घेऊन गेला. त्याच्या मनात असा हेतू होता की महाराजांना नागपुरास ठेवावे, पण हरिपाटलांनी समर्थांना शेगावी परत आणले. धार कल्याणचे रंगनाथ साधू तसेच आणखी कितीतरी समर्थांना भेटण्यासाठी शेगावी आले होते.
जे कर्ममार्गाची साक्षात मूर्ती होते ते श्री वासुदेवानंद सरस्वती व त्यांची केवळ दृष्टादृष्ट होताच दोघांनाही आनंद झाला. त्यावेळी बाळाभाऊला जो संशय आला होता तो समर्थांनी त्यांना उपदेश करून दूर केला. समर्थांनी खळ्याच्या गाढवांपासून संरक्षण केले. बाळापुरी समर्थांना मारल्याबद्दल नारायणास मरण आले. गजाननाच्या कृपेने जाखड्याचे लग्न झाले. निमोणकरास कपिलधारेवर दर्शन दिले. तुकारामाने नारायण नामक आपला पुत्र सेवा करण्यासाठी समर्थांना अर्पण केला. पंढरीला जाऊन व विठ्ठलास विचारून महाराज शेगावास परत आले. पुढे भाद्रपद महिन्यात ऋषीपंचमीच्या पुण्यदिवशी आधुनिक कलाचा हा ऋषी समाधिस्थ झाला. अध्याय 20. 20व्या अध्यायात श्रींची समाधी झाल्यावर जे चमत्कार घडले त्यांचे वर्णन आहे. जे जे कोणी भाविक भक्त असतात त्यांना कैवल्यदानी महाराज अद्यापही त्यांच्या इच्छा पुरवून त्यांना दर्शन देतात. अध्याय 21. आता हा 21वा अध्याय म्हणजे सर्व कथांचा उत्कृष्ट कळस असून श्रोते हो, हा अध्याय तुम्ही सर्वांचे सार माना. आता येथे वरचेवर प्रत्यक्ष घडल्यासारखे प्रकार घडतात म्हणून या अध्यायात सर्व अध्यायांचे सार म्हणावे लागते. समाधी मंदिराची निर्मिती. वर्गणीच्या जोरावर समाधी मंदिराचे काम झाले. त्यावेळी वर्गणी गोळा करण्यासाठी भक्त लोक मनापासून झटले. भूमीवर असे भव्य व सुरेख काम कोठेही नाही. चारी बाजूंनी धर्मशाळा बांधल्या. या भव्य कामाला पुष्कळांनी सहाय्य केले. या सर्वांची नावे तुम्हाला सांगितली तर हा ग्रंथ वाढेल. त्यांच्यापैकी जे मुख्य होते त्यांची नावे सांगतो. कुकाजीचा नंदन हरी पाटील, सांगावी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू, नंदू व गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची आई यांनी हजारो रुपये दिले. रामचंद्र कृष्णाजी पाटील, तसाच दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, शेगावचा मार्तंड गणपती, बालचंदांचा रतनलाल, पंचगव्हाणाचा दत्तूलाल, त्याच गावचा बिसनलाल, टाकीचा अंबरसिंग, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील सावरेकर, ज्यांचे नाव गंगाराम होते तो हसनापूरचा रहिवासी, या दानशूरांनी समर्थांच्या भक्तीखातर मोठमोठ्या रकमा देऊन मठाची उभारणी केली. कोठ्या, कचेरी, स्वयंपाकघरे, उत्तम प्रकारे सोपे अशा सुंदर गोष्टी समाधीच्या चौफेर बांधल्या. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामातच संपून गेल्या, पण बांधण्याच्या अशा बऱ्याच गोष्टी अवशेष राहिल्या होत्या. त्यासाठी वर्गणी जमवण्यास्तव युक्ती केली. त्यावेळी अशी योजना झाली ती श्रोते हो तुम्ही ऐका. कोणालाही जबरदस्ती न करता शेतसाऱ्यावर रुपयामागे 1 आणा असा समर्थांचा धार्मिक कर बसवला. त्याचप्रमाणे बाजारपेठेत जे धान्य व कपाशी विकण्यासाठी येईल त्यावर पट्टी बसवली. गाडीमागे अर्धा आणा देताना आनंद वाटे, कारण समर्थांच्या पायाशी सर्वांची निष्ठा होती. समाधीपुढील धार्मिक कृत्ये. समाधीपुढे कित्येक स्वाहाकार होऊन गेले, पण त्यातील 4 मोठे स्वाहाकार बरेच सर्वश्रुत झाले. किसनलाल शेटजीने ब्राह्मणांच्याकडून आदराने शतचंडीचे अनुष्ठान करवले. शतचंडीचे अनुष्ठान करणे खरोखर अतिशय अवघड असते, कारण जगदंबा कालिकेस कमी जास्त काही सहन होत नाही. विधानात काही चूक झाली तर तत्काळ विपरीत होते. काम्य अनुष्ठानास चोहो बाजूंनी भीती असते. बंकटलाल नावाचा किसनलालाचा वडील पहिल्यापासून समर्थांचा एकनिष्ठ भक्त होता. पूर्णाहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्ताच्या शरीरात आजार उद्भवला व त्याचा प्राण जाण्याची वेळ आली. लोक घाबरून गेले व म्हणू लागले, हे काय विघ्न आहे? शतचंडीचे अनुष्ठान करताना असे अनिष्ट का बरे व्हावे? त्यावेळी बंकटलाल मुलास म्हणाला, तू मनातून भिऊ जाऊ नकोस. मला तारणारा पुण्यराशी समाधीत बसलेला आहे. तो सर्व काही उत्तम करील. मुळीच गांगरल्यासारखे होऊ नका. पूर्णाहुतीचे सर्व कार्य शास्त्रानुसार उरकून घ्यावे. माझा स्वामी गजानन कधीही विघ्न येऊ देणार नाही. भक्तांचे संरक्षण करण्याकरिताच मुळी तो येथे बसलेला आहे. तेच पुढे खरे झाले. बंकटलालच्या व्याधीचे स्वरूप सौम्य झाले. या शतचंडीत एका बाईचे भूत निघून गेले. बनाजी तिडके सांगवीकर यांनी एक स्वाहाकार केला. कसुर्याची राहणारी गुजाबाई व चापडगावच्या शामरावांचा पुत्र वामन यांनीही समाधीच्या पुढे एक यज्ञ केला. अशी कितीतरी धर्मकृत्ये समर्थांच्या समोर झाली. गजानन भक्तीचे फळ. श्री गजानन महाराज हे खरोखरच साक्षात्कारी होते.
जोपर्यंत लोक निष्ठावंत होते तोपर्यंत वराड अतिशय सुखी होता. जसजशी निष्ठा कमी झाली तसतशी विपन्न दशा प्राप्त झाली. अवदसेने वराडच्या गळ्यात माळ घातली. त्यामुळे काश्यपीने विपुल पीक देणे सोडून दिले. सर्व वराडात नवे वारे वाहू लागले. वराडची अशी दैना समर्थांना पाहावेना म्हणून त्यांनी स्वतःच पाण्यात कोंडून घेतले. 30 फुटापासून पाया भरून आणलेला होता. मग श्रोते हो, त्याच ठिकाणी हे पाणी का बरे निर्माण व्हावे? त्यावरून असे वाटते की समर्थांना राग आला म्हणून त्यांनी स्वतःभोवती पाणी निर्माण केले. वराड पहिल्यासारखा सुखसंपन्न व्हावा असे वराडी लोकांच्या मनात खचित असेल तर त्या सर्व लोकांनी श्री गजाननांच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखाचा अनुभव घ्यावा. जर त्यांनी असे केले नाही तर वराडास याहूनही बिकट काळ येईल याचा विचार करा हो. गजाननांच्या चरणी निष्ठा ठेवून सदैव सुखाचा अनुभव घ्यावा. आपल्या मनात कुतर्कास मुळीच थारा देऊ नये. या गजानन रूपी जमिनीत जे जे काही पेराल ते ते खरोखर पुष्कळपट होऊन तुम्हाला परत मिळणार आहे. खडकावर धान्याचे दाणे टाकले तर त्यांची रोपे खरंच होत नसतात याचा विचार सर्व काळ मनात धरा. ज्या ज्या प्रांतास संत सेवेचा कंटाळा येतो त्या त्या प्रांतात दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असतो. धर्मश्रद्धा ही वाघीण असून ती मनरूपी दरीतून निघून गेली तर त्या ठिकाणी दुर्वासनेचे कोल्हे येऊन बसतील. भक्ती ही शुचिरभूत अंगना असून अभक्ती ही वारांगणा आहे. तिच्या नादी लागल्यास सर्वत्र विटंबनाच होते. संन्यती सोडू नका, धर्मवासना टाकू नका, एकमेकांना शत्रू मानू नका, तरच सामर्थ्य वाढेल. तुम्ही असे वागलात तर या वराड प्रांतास चांगले दिवस येतील हे कधीही विसरू नका. श्री गजानन विजय फलश्रुती. वर्षातून एकदा तरी गजाननाचे दर्शन घ्यावे, एकदा तरी गजानन चरित्राचे पारायण करावे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ म्हणजे 21 मोदकांचा नैवेद्य गजाननास अर्पण करा, किंवा हे अध्याय म्हणजे खरोखर 21 दुर्वांकुर असे समजा व पारायण रूपी दुर्वा गजाननास वहा. मानवाचा जो सद्भाव हाच चतुर्थीचा दिवस समजल्यास प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग श्रोते हो, या ग्रंथाचे एक एक अक्षर म्हणजे दुर्वांकुर व शब्दाचा अर्थ म्हणजे मोदक समजा. ही पारायण रूपी पारणा गजाननास अर्पण करून ती साध्य करून घ्या. आता थोडाही वेळ करू नका. हा ग्रंथ कादंबरी नसून ती खरोखर गजाननांची लीला आहे. जेथे जो अविश्वास धरील तो निश्चित बुडून जाईल. श्री गजानन स्वामींचे चरित्र खरोखर जो नियमाने वाचील त्याचे मनोरथ गजानन कृपेने पूर्ण होतील. हे गजानन चरित्र म्हणजे गंगा व त्यातील या कथा पाणी असून श्रोते हो, महाराष्ट्र ओव्या म्हणजे त्याच्यावरील लाटा आहेत. किंवा हे स्वामी चरित्र कल्पवृक्ष असून त्याच्या फांद्या म्हणजे अध्याय होत. त्यातील पद्य रचना हीच खरोखर या वृक्षाची पालवी होय. जो या ग्रंथाविषयी मनात भाव ठेवील त्याला स्वामीराव पावतील व संकटात त्याचे रक्षण करण्यासाठी धाव घेतील. हा ग्रंथ केवळ चिंतामणी रत्न असून तो मनात चिंतलेले फळ देईल हे लक्षात घ्या. पण मनात दृढ विश्वास असेल तरच हे होईल हे मात्र विसरू नका. श्रोते हो, जेथे गजानन चरित्राचा खरंच नित्यपाठ होईल तेथे लक्ष्मीचा दीर्घकाळ वास राहील. या ग्रंथाच्या पठणाने दारिद्र्यास धन मिळेल, रोग्यास आरोग्य मिळेल, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटून जाईल, तसेच निपुत्रिकास पुत्र होईल व निष्कपटी मित्र मिळेल. या ग्रंथाच्या वाचकास अणुमात्र ही चिंता राहणार नाही. जो कोणी हा ग्रंथ दशमी, एकादशी, द्वादशीला निष्ठेने वाचेल त्याला श्री गजानन कृपेने अनुपम भाग्य येईल. जो कोणी गुरुपुष्यामृत योगावर शुचिरभूतपणे एका आसनावर बसून याचे पारायण करील त्यांच्या सर्व कामना खचित पूर्ण होतील हे लक्षात घ्या. त्याच्या यातना कसल्याही असोत त्या निरसतील. हा ग्रंथ जेथे राहील तेथे कोण कधीही भूत येणार नाही, तेथे ब्रह्मसंबंधाचा लाग होणार नाही असे याचे महत्त्व आहे. भाविकाला त्याची प्रचिती येईल. कुटील, दुष्ट व दुर्जन यांना याचा अनुभव येणार नाही. मानस सरोवराची योजना राजहंसाची असते हे ध्यानी घ्या. त्याप्रमाणे स्वामी चरित्र संत सज्जनांसाठी मानस सरोवरावर आहे. पूर्वी ज्ञानेश्वर, मीराबाई, नरसी मेहता, कबीर, नामदेव, सावतामाळी, चोखामेळा महार, गोरा कुंभार, माणकोजी बोधला, दामाजी पंत, उंबरखेडला ऐनाथ, अमळनेरात सखाराम
किंवा यशवंत देव मामलेदार वा हुमणाबाद येथील माणिक प्रभू यांच्याप्रमाणेच वराडात सद्गुरुनाथ गजानन स्वामी आहेत. श्रोते हो, त्यांच्या व यांच्यामध्ये यत्किंचितही फरक नाही. दास गणूची विनवणी. आता तुम्हा सर्व भाविकांना हीच विनंती आहे की श्री गजाननांच्या चरणी अत्यंत प्रीती असू द्यावी, म्हणजे तुम्ही जन्म मृत्यूची येरझार खरोखर चुकेल व या दुर्धर भावातून तुम्ही पार व्हाल. आता हे स्वामी दयाघना, तुला माझी करुणा येऊ दे. तू आपल्या कृपेने दासगणूच्या सर्व यातना दूर कराव्यास. मी तुझा भाट स्तुती पाठक झालो आहे. मला नीट मार्ग दाखव हे दयाळा. मनापासून दुर्वासनेचा वीट येवो. प्राण असेपर्यंत माझ्याकडून वारी घडावी. संत चरणांविषयी माझी प्रीती जडावी व माझा अक्षयीचा वास श्री गोदावरीच्या काठी हो. कशाचीही याचना करण्याचा प्रसंग माझ्यावर खरंच येऊ देऊ नकोस. समर्था, मनोमन माझा अभिमान बाळग. मी सर्व संत चरणांची धूळ आहे. तुम्ही माझी लाज राखावी हेच पदर पसरून आज तुम्हाला मागणी आहे. हे स्वामी गजानना, तुझे चरित्र लिहिताना जशी प्रेरणा केलीस तसेच मी बोललो आहे हे जाणून घे. शेगावच्या मठात काही कागदपत्रे होती. ती रतन साने आणून मला दाखवली. त्यांच्या आधारे हा ग्रंथ लिहिलेला असून कल्पनेचा उपयोग केलेला नाही. म्हणून काही कमी जास्त झाले असल्यास त्याला मी कारण नाही. कमी जास्त झालेले असल्यास गजानन मला त्याची सदैव क्षमा करोत हीच विनंती आहे. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरातील चैत्र मासातील शुक्ल पक्षामधील वर्ष प्रतिपदेस शेगाव नावच्या गावी हा ग्रंथ कळसास गेला. गजाननाने तो बुधवारी प्रथम प्रहरी पूर्ण केला. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ भवसागर संसाररूपी समुद्र तरून जाण्यासाठी भाविकांना नौका ठरो. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकविंशाध्यायस्य महाराष्ट्र भाषायां कथामृतं समाप्तम्. जय गजानन.